निर्णय जो है ये मोदी जी का है, कैबिनेट का है, और ये केवल और केवल ट्रंप के दबाव में किया जा रहा है, क्योंकि ट्रंप के दबाव को मोदी जी बर्दाश्त नहीं कर पा रहे। सर ये धरना बैठिए, आप भी बैठिए। ये धरना कब तक जारी रहेगा? आप बैठिए, बैठ के साथ ही आप भी हमारे साथ नारे लगाइए। आगे से तर E20च्या मुद्द्यावरून केजरीवालांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर हा मोर्चा काढलाय। पोलिसांनी मोर्चा रोखल्याचं आपल्याला दिसतंय। केजरीवाल माध्यमांशी संवाद साधत होते। यामध्ये एकट्या गडकरींचा दोष नाहीये, तर हा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे आणि पंतप्रधान मोदींचा आहे असं केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे। तर मोदींच्या निवासस्थानावर हा मोर्चा काढण्यात आला, मात्र पोलिसांनी हा मोर्चा रोखलेला आहे। अरविंद केजरीवाल यांनी E20च्या मुद्द्यावरून आता आक्रमक भूमिका घेतली आहे। जनतेच्या तक्रारींचं पत्र मोदींना देण्यासाठी त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी E20च्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। E20 थोपना बंद कीजिए, देश के लोगों को प्योर पेट्रोल दीजिए। लोग प्योर पेट्रोल चाहते हैं, सस्ता दीजिए। अरे क्या करोगे आप? हम प्रधानमंत्री जी को कहना चाहते हैं कि आप ट्रंप के दबाव में मत आइए और E20 मत थोपिए। अब आप लोगों को यहाँ पे रोक दिया गया है, आगे क्या कदम रहेगा? वेट कर रहे हैं हम यहाँ। हम कहना चाहते हैं कि ट्रंप के दबाव में मोदी जी ना आए। ट्रंप का दबाव में आके इथेनॉल USA से खरीदना बंद करें और हमारे देश में E20 थोपना बंद करें। अभी क्या प्लान है? अभी यहाँ बैठे हैं, इंतजार कर रहे हैं। मुझे उम्मीद है कि प्रधानमंत्री जी बुलाएंगे। वहाँ जाने के लिए तो पूरी बैरिकेडिंग लगी, आप लोग खुद जाने की कोशिश करेंगे? देखते हैं, प्रधानमंत्री जी को मैसेज भेजा है कि हम मिलना चाहते हैं। आपकी प्रोटेस्ट का क्या होने वाला है गवर्नमेंट का, आपको लग रहा है? देखते हैं, उम्मीद पे दुनिया कायम है, संघर्ष जारी रहेगा। पेट्रोल के साथ होने वाला डीजल को भी अब करेंगे। तर पंतप्रधान मोदींवर डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे। मोदींना निरोप पाठवलेला आहे। आम्हाला आशा आहे की पंतप्रधान मोदी आमचं म्हणणं ऐकून घेतील असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेलं आहे। आपले नेते आणि पदाधिकाऱ्यांसह त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। जनतेच्या तक्रारींचं पत्र मोदींना देण्यासाठी हा मोर्चा काढला, मात्र या परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि केजरीवालांचा मोर्चा हा पोलिसांनी रोखलेला आहे। तर E20च्या मुद्द्यावरून केजरीवालांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। देशवासियांना शुद्ध पेट्रोल पाहिजे असं केजरीवालांनी म्हटलेलं आहे आणि यामध्ये एकट्या गडकरींचा आणि हरदीप सिंग पुरी यांचा दोष नाहीये, तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा दोष आहे आणि पंतप्रधान मोदी सुद्धा दोषी आहेत असं अरविंद केजरीवालांनी म्हणत गंभीर आरोप केलेले आहेत। तर आता पोलिसांनी हा मोर्चा रोखलेला आहे। पंतप्रधान मोदींना निरोप पाठवलाय, आम्हाला अपेक्षा आहे ते आम्हाला भेटतील अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली। हमारा दिल्ली पुलिस से भी निवेदन है, इस तरह से आम लोगों का रास्ता न रोके। केवल कुछ लोग हैं जो प्रधानमंत्री कार्यालय तक जाना चाहते हैं। दिल्ली पुलिस से रिक्वेस्ट है कि इस तरह से रास्ता न रोकें। चोर कहाँ मिलेंगे? चोर कहाँ मिलेंगे? चोर कहाँ मिलेंगे? गुलामी बंद करो। चोर कहाँ मिलेंगे? तर नवी दिल्लीमधील ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे। अरविंद केजरीवाल यांनी मोर्चा काढलेला होता, मात्र हा मोर्चा आता पोलिसांनी रोखलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाकडे केजरीवाल हे आपल्या शेकडो समर्थकांसह निघालेले होते।
मात्र बॅरिकेडिंग करण्यात आली आणि या पोलिसांनी हा मोर्चा रोखलेला आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडले जातात, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। सचिनजी, नवी दिल्लीमध्ये E20च्या विरोधात केजरीवालांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि थेट मोदींच्या घरावर मोर्चा काढण्यात आलाय, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया? जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर आहे। कारण ज्या पद्धतीचे आक्रमण हे मोदी सरकारच्या माध्यमातून होत आहे त्याला निश्चितपणे हुकुमशाहीचा गंध आहे आणि अनेक मुद्दे आहेत। राम मंदिरच्या घोटाळ्याचा विषय आहे, तिथल्या दानपेटीमध्ये जो दरोडा टाकला त्याचा असेल, किंवा आता नीटच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं आणि E20च्या संदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भामध्ये असंतोष आहे। हा सरकार ते दाबून निर्णय घेऊन चाललेला आहे, त्यामुळे प्रत्येक विरोधी पक्ष आपापल्या पद्धतीने त्याचा विरोध करतोय। सचिनजी, केजरीवाल माध्यमांशी संवाद साधत होते, यावेळेस त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं। या सगळ्यामध्ये एकट्या गडकरींचा किंवा हरदीप सिंग पुरींचा समावेश नाहीये, तर संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ दोषी आहेत आणि मोदी सुद्धा तितकेच दोषी आहे असं केजरीवालांचं म्हणणं आहे, तुमची प्रतिक्रिया? असं आहे की संपूर्ण पीएमओ सगळं संपूर्ण मंत्रिमंडळ चालवत असतात आणि ते प्रत्येक विभागामध्ये काही त्यांना स्वायत्तता दिलेली असा प्रकार नाही आणि नरेंद्र मोदीजींची एकाधिकारशाहीच या देशामध्ये चालू आहे, त्यामुळे त्याची जबाबदारी मोदींना टाळता कशी येईल? अगोदरचे सरकार UPA सरकार होते, कुठल्या पक्षाचे सरकार होते, आता हे मोदी सरकार आहे, त्यामुळे मोदीजींची जबाबदारी आहे। सचिनजी, आम आदमी पक्षानं हा जो मोर्चा काढला तो मोर्चा पोलिसांनी रोखलेला आहे, तर त्याचं काय असं आहे की ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की राहुल गांधीजींना उचलून नेण्यात आलं किंवा ज्या पद्धतीनं आपण कॉक्रोच जनता पार्टीच्या संदर्भामध्ये ज्या तिन्ही पोलिसांनी जशी हाताळणी केली ते पाहता कोणीही विरोध करू नये अशीच भूमिका सरकारची आहे। विरोध करूच नाही असं नव्हे, ते विरोध करण्याचं धारिष्टच कोणाला येऊ नये अशा पद्धतीची मानसिकता मोदी सरकारची आहे, त्यामुळे काय आश्चर्य वाटण्यासारखं कारण नाही। अगदी सचिनजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे। तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आपल्यासोबत जोडले जातात, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण घेऊयात। कपिलजी, E20च्या विरोधामध्ये आता आक्रमकता पाहायला मिळते। अरविंद केजरीवाल रस्त्यावरती उतरले आहेत, त्यांनी मोदींच्या घराकडे आता थेट मोर्चा काढलाय। मुळात अरविंद केजरीवालांचं आंदोलन हे स्वागतार्हच आहे। E20च्या विरोधात काल देशातला पहिला मोर्चा नितीन गडकरी जे सातत्यानं इथेनॉलचा प्रचार करत फिरत असतात त्यांच्या घरावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर येथे युवक काँग्रेसनं काढला आणि E20चा विरोध करण्याची सुरुवात या देशामध्ये युवक काँग्रेसनं केली। आज अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा मोदीच्या घरावरती मोर्चा काढून E20चा विरोध केलेला आहे। सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणे ही लढाई लढल्यास E20चं धोरण या सरकारला मागं घ्यावं लागेल आणि सोबतच नितीन गडकरी जे रस्ते वाहतूक मंत्री आहेत त्यांनी इथेनॉलचा प्रचार करण्यात जो काही स्वतःचा मोठेपणा ते मिरवत आहेत तो सुद्धा त्यांनी आता थांबवला पाहिजे। यासाठी आम्ही सातत्यानं लढू। आमचा कालचा मोर्चा सुद्धा नितीन गडकरींची झोप उडवणारा होता। पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतलं, परंतु E20 धोरण मागे घेईपर्यंत आणि नितीन गडकरींचा राजीनामा होईपर्यंत युवक काँग्रेस सुद्धा ही लढाई सगळ्या विरोधी पक्षांसोबत अग्रक्रमाने लढेल। अगदी कपिलजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे। तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर मोदींच्या निवासस्थानी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे, मात्र केजरीवालांचा मोर्चा पोलिसांनी रोखलेला आहे। जनतेच्या तक्रारींचं पत्र मोदींना देण्यासाठी केजरीवालांनी हा मोर्चा काढलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण जोडले जातात, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। अजितजी, E20ला आता विरोध होतोय आणि आज केजरीवालांनी सुद्धा थेट रस्त्यावरती उतरत विरोध केलेला आहे। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आलाय। रस्त्यावरती उतरणं, आंदोलन करणं हे लोकशाहीमध्ये विरोधकांचं कर्तव्य आहे, काम आहे, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। त्यांनी परवानगी घेऊन कायदेशीर आंदोलन केलं पाहिजे, मात्र पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा घेऊन जाणं हा शुद्ध पब्लिसिटी स्टंट आहे। आम आदमी पक्ष असेल किंवा इतर त्यांचे साथीदार असतील, या सगळ्यांना लोकांनी नाकारलेले पक्ष म्हणून या काळामध्ये त्यांची ओळख देशाला झालेली आहे आणि
आपल्या संपलेल्या राजकारणाला काहीतरी दुगदुगी देण्याकरता अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या निवासस्थानी धडक देत आहेत हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय. ज्या पद्धतीनं या विरोधकांच्या कुठल्याही विषयामध्ये जनतेनं रस न दाखवता त्यांना घरचा रस्ता दाखवला, त्यांना जिवंत राहण्याकरता काहीतरी आंदोलन आता केलं पाहिजे. त्यामुळे कुठल्या तरी परिस्थितीत आपण चर्चेत राहिलं पाहिजे याकरता विरोधकांनी केले हे स्टंट आहेत हे अगदी स्पष्ट आहे. मात्र अजितजी 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल ऐवजी शुद्ध पेट्रोल मिळावं अशी नागरिकांची मागणी आहे आणि केजरीवालांनी तीच मागणी आता उचलून धरली आहे. हे बघा, अशा पद्धतीची मागणी करणं काही गैर आहे का? अजिबात नाही. लोकशाहीमध्ये सामान्यांना काय वाटतं ते विरोधी पक्ष मांडतात, सामान्य लोक सरकारला सूचना करतात, अगदी. सरकार त्या सूचनांचा आदर करतात. निश्चित. मात्र याच्याकरता पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा काढणं एक प्रसिद्धीसाठीच आहे, दुसरं काय. अगदी. या अजितजी लोकांना तुमची जनतेने महत्त्वाची नाकारलंय. प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. पुढची बातमी आपण पाहूयात. मंत्री